आज तर डायरेक्ट तुमच्या भावाने मोटर फिट केली, आता बोर मधून पाणी सोडून डायरेक्ट राखेलच बाहेर येणार आहे. तर जय श्री मित्रांनो, मी आहे प्रणव कल्टिल, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आज दुपारच्या भरी मस्त पैकी कांद्याला पाणी काढलं होतं आणि ते तर पैप नीट गुताना ही काढा गुतीला का तिकडला निष्ठत होतं, नुसते सगळे तुकडे तुकडे झाले. ते तर मी मोकार वालला घालतो, मग मस्त पैकी पाणी सोय लावून दिलं ओके मध्ये. आता तुम्हाला सांगायचं असं यो ब्लॉग आहे ना, हाय शुक्रवारचा मी टाकतोय आज. बरं जाऊ द्या, पाणी मस्त पैकी सोय लावलं होतं. नाही तर पाहत होतो काय काल्या मोकार डायरेक्ट पाण्यात जाऊन मस्त पैकी झोपला होता, उन्हा लागत होतं. उठाय बाबा इथं आमचे कांदे तुड राहिले मोकार, आणि त्याला तिथून मस्त पैकी हाकलून दिलं. तो शहाणा तिकडे जाऊन मस्त पैकी पसारला, म्हणून मग पळत जाऊन त्याला तिथून हुसकून दिलं. तर तो तिकडे जाऊन आजूक आडा घरीच होता. म्हणलं जाऊन दे आता, याला जे करायचं ते करू दे. आणि मला पप्पाचा आवाज आला का म्हणे मोटर सोडायला जायचं. म्हणलं ओके, आय एम ऑलवेज रेडी फॉर युअर ऑर्डर. आता याचा काय अर्थ विचारत बसू नका मला, गपचूप गाडीवर बसलो मग मस्त पैकी निघलो आदर संघ. आणि थोड्याच वेळ आहे ना इथे येऊन पोहोचलो होतो. मग मस्त पैकी लगेच मी मोटर फिट करायला घेतली ना. आज भाई आपण मोटर फिट केली, त्याच्यामुळे बोर मधून आता पाणी सोडून राखेलच बाहेर येतं काय काय नो काय माहित. पण भाई मोटर अशी फिट केली ना, नात अशी 2 बोटात गार बिंगत होती नुसती. हा भाई याला म्हणते फिटिंग, अशी 2 बोटात नुसती बांग 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 बिंगली पाहिजे. डायरेक्ट त्याला करंटची सुद्धा गरज नाही पडली पाहिजे, अशी मोकळी बिंगली पाहिजे. आणि मोटर फिट करून मी पादली पाणी बिणी आणायला गेलतो. पाणी आता मोटर आपल्या मामाची असल्यामुळे मामा पण आपले ब्लॉग पाहते बरं का. मामा गेल्याच तिथं मामा म्हणे गणपत कुठं कोणची गाडी आणलेली, सुंदरी आणली, कोणची आणली. म्हणलं छोटा हत्ती आणलेला आहे. मग मस्त पैकी तिथं पाणी बिनी घेऊन आलो, मोटर सोडायला चालू केली. बरं आता आम्ही सोडतो मोटर मस्त पैकी. आणि आता तिसरा पारचं वातावरण असं भारी झालं नात एक नंबर. आता वातावरण कसं काय कमेंट मध्ये नक्की सांगा. बाकी असे ब्लॉग पाहण्यासाठी आपल्याला फॉलो करा.